गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? चला, अंघोळ झाल्या घेतला मी स्वयंपाक करायला. आता मी चिवची भाजी करत आहे. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणता मला नक्की सांगा. आमच्याकडे या भाजीला चिवची भाजी असे म्हणतात. चला, आज बघू चिवची भाजी आपण कशी करतो. सर्वात आधी हिला साफ करून घ्या, कारण की हिच्यामध्ये अळ्या असण्याची शक्यता भरपूर असते. ही शेतातली भाजी आहे, जमिनीतून निघते, त्याच्यामुळे याच्यामध्ये अळ्या असतात. आणि अशा प्रकारे कचरा साईडला करून घ्या आणि भाजी साईडला करून घ्या. बघा, मी हे धूप बनवले होते. माझ्या बहिणीचं केळवण मी केलं होतं ना, ते फुलं आणले होते. ते फुलं फेकण्यापेक्षा मी ते धूप बनवून घेतलं आणि छान झाले. मी तुम्हाला समोर दाखवेलच. मग छान स्वच्छ निवडून घेतल्यानंतर हिला बारीक बारीक कापून घ्यायची. बारीक कापायची, नाहीतर ती खाताना लागते. असं साफ करून घ्यायचं. एक मी किस्सा सांगते तुम्हाला. मी एकदा ही भाजी बनवली. हे बघा, इथे साहेबांचं मस्ती चालू होती, म्हणून मी रेकॉर्ड करून घेतलं. गाणं चालू होतं, तर ते गाणं म्हणून मस्ती चालू होती. हे बघा, बघू शकता तुम्ही. चालू असते अशी मस्ती तुमच्याकडे पण, सर्वांकडेच चालू असते. हे बघा, मी छान धुवून घेतली आणि कापून पण घेतली भाजी. त्याच्यानंतर हिला छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. म्हणजे माती जी आहे ना, ती अशी पूर्ण निघालेली पाहिजे, नाहीतर ती खाण्यामध्ये येते. मी छान नळाखाली चालणीमध्ये घेऊन अशा छन्नीमध्ये घेऊन तुम्ही छान स्वच्छ करून घ्या भाजीला. नंतर मी काय सांगत होती, मी एकदा भाजी घेतली बनवायला आणि भाजी टाकली आणि शेवट मी भाजी टाकत होती, तर मला अळी दिसली. तर मला पूर्ण भाजी फेकावी लागली. म्हणून मी सांगते की छान स्वच्छपणे धुवून घ्या. मग याच्यानंतर 2 कांदे घ्या आणि छान बारीक कापून घ्या. बारीक कापल्याने लवकर पण शिजेल आणि वेळ पण वाचेल. तेल थोडं जास्त घ्या. जिरं टाका. जिरं टाकल्यानंतर छान तडतडू द्या जिऱ्याला. जिरं छान शिजू द्या, नाहीतर ते तोंडामध्ये लागतात, ते छान चव चांगली नाही वाटत त्याची. त्याच्यानंतर कांदे टाका आणि कांदे तुम्ही बघू शकता, मी कांदे बारीक म्हणजे पातळच कापलेले. तर तुम्ही पण पातळच कापा, जाड नको कापा. एकतर ते शिजण्यामध्ये वेळ घेतात आणि तुमचा वेळ पण वाया जातो. तर जे वर्किंग लेडीज आहे, एक टिप ही लक्षात ठेवा. छान कांदे शिजू द्या. कांद्याचा रंग बदलू द्या. कांदे शिजल्यानंतर, कांदे छान झाल्यानंतरच तुम्ही भाजी टाका. हे बघा, कांदे शिजत मी बाहेर गेली होती, कारण की वातावरण चांगला होता आणि वारा पण सुटला होता त्याच्यामुळे. आता मी इथे लसण जे आहे नंतर टाकला, कारण की मी म्हणजे विसरून गेली होती. लसण तुम्ही जिऱ्यानंतर टाका, ठीक आहे. जिऱ्यानंतर लसण नंतर कांदा. लसण चांगलं होऊ द्यायचं, मग कांदा टाकायचा. कांदा बघा, तुम्ही बघू शकता कांदा छान होत आहे. तिखट टाकलं, 3 चम्मच तिखट टाकलं. धनिया पावडर टाकला, हळद टाकली. मग छान त्याला मिक्स करून घेतलं. बघू शकता तुम्ही. किती लोकांना ही भाजी आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की आमच्याकडे खूप आवडीने खातात ही भाजी. तुमच्याकडे खातात का? आणि तुमच्याकडे खातात तर ह्या भाजीला काय म्हणतात मला हे पण सांगा नक्की कमेंटमध्ये. मला असं वाटलं की तिखट कमी जाईल, कारण की शेवटी या भाजीमध्ये हे पण जाते, बेसन पण जाते, बेसन पीठ. त्याच्यामुळे मला असं वाटलं की तिखट जे आहे ते कमी होईल, म्हणून मी तिखट आणखी वाढवलं. मीठ टाकलं, चवीपुरतं मीठ टाका. तुमच्याकडे कसं खाता त्याप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता. मीठ टाकून छान हलवून घ्या. हे एकत्र एकजीव झालं. पाणी वगैरे टाकायची काही आवश्यकता नाही. पाणी टाकायचंच नाही अजिबात. भाजी टाका आणि छान मिक्स करा. बघू शकता मी कशा प्रकारे मिक्स करताय. असं छान मिक्स करून घ्या. इथे ना आमच्याकडे खूप म्हणजे हा अपार्टमेंट 3rd फ्लोअरवर आहे ना, त्याच्यामुळे खूप असा वारा सुटतो. कदाचित तुम्हाला ह्या व्हॉईस ओव्हरमध्ये आवाज येत असेल मागचा. आला की ते पण मला कमेंटमध्ये सांगा, कारण की मला असा व्हॉईस ओव्हर करताना कळणार नाही ना, त्याच्यामुळे. मी छान एकजीव करून घेतली भाजी.
आता हिला मी झाकून ठेवली होती 5 मिनटं. 5 मिनटानंतर ही अशी झालेली आहे. ते मी घ्यायला विसरून गेली. बघा, मग त्याच्यानंतर मी बेसन टाकलं. बेसन पीठ तुम्ही भाजी किती आहे त्याप्रमाणे तुम्ही किंवा आपल्या आवडीनुसार बेसन पीठ टाका. माझी भाजी झालेली होती. मग मी चपात्या करून घेतल्या, कारण की मला अजून पण काम होते. तर मी चपात्या करून घेतल्या. चपात्या मी फुलके केले होते. ॲक्च्युली मी फुलके केले होते. मी तेलाच्या पोळ्या करत नाही. आमच्याकडे नागपूर साईडला फुलकेच करतात आणि इथे जळगाव साईडला तेलाच्या पोळ्या करतात, तेल लावून. तर मी तेलाच्या पोळ्या नाही करत, त्याच्यामुळे फुलके केले होते. सांगा मला कसे झाले ते फुलके. मी तुम्हाला आता पुढे दाखवणारच. मी विचार केला होता की मी गरम गरमच करेन, पण मला आणखी पण कामं होते, त्याच्यामुळे मी फुलके टाकून घेतले. जे पब्लिक हा व्हिडिओ बघताय ना, मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे फुलके खाता की तेलवाली पोळी खाता. आता तुम्ही मला काय कमेंट करताय. तुम्ही कमेंट याच्याकरता म्हणताय हे बघा, आवाज आली, वाऱ्याने तो दार आपटला. मी कमेंट याच्यासाठी करते, कारण की कमेंटचा हा एक मीडियम आहे की आपण बोलू शकतो. तुम्ही मला सांगू शकता, मी तुम्हाला सांगू शकते व्हिडिओच्या थ्रू. आता बघा, माझ्या चपात्या झाल्या होत्या. मी 1 बाय 1 पॉटमध्ये ठेवून घेत होती, कारण की त्या कडक नाही यायला पाहिजे म्हणून. आला इतका वारा सुरू आहे ना की सर्व धडधड सामान आपटतं. हे कोणी आपटत नाही, हा वारा आहे. आणि मी किचन साफ करून घेत होती, कारण की मला साईड बाय साईड किचन पण साफ लागतं. मग कसं होतं ना, पसारा असं दिसत नाही. आणि तुम्ही जर विचार कराल की मी सर्व करून घेते आणि मग नंतर सर्व साफ करेन, त्याच्यामध्ये काय होतं, पसारा पण दिसते आणि किचन फार गंदी होऊन जाते. आणि कसं साईड बाय साईड किचन पण साफ करत असते आणि काम पण चालू असतं माझं, त्याच्यामुळे किचन स्वच्छ दिसते. आणि सर्वात घाण होणारी वस्तू म्हणजे हे आपलं भांडे घासायचं. आता भरपूर लोक म्हणे डस्टबिन हे घाण असतं. नाही, डस्टबिन हे घाण नसतं. जे तुम्ही भांडे घासता, ज्याच्याने ते जे पण काही आहे ते सर्वात घाण असतं, कारण त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असते. तुम्ही भांडे घासता तर त्याला स्वच्छ करून ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा, मी किचन साफ करून घेतली. स्वयंपाक झाल्यानंतर एक धूप जाळत होती मी. हा धूप आता भरपूर लोक म्हणेन की हा धूप जळणार का, घरी बनवलेला आहे, जळणार का. तर तुम्हाला हवी असेल रेसिपी तर मी याची सांगणार, कारण की कसं आहे, आपण दिवाळीमध्ये वगैरे डेकोरेशनसाठी आपण हार आणत असतो. तर तो फूल जो आहे तो वाया नाही गेला पाहिजे म्हणून मी हे केलेलं. हे बघा, मग मी कपडे पण धुवून घेतले, कारण की कसं आता माझ्या बहिणीचं लग्न आहे 20 तारखेला. यांचे कपडे निघाले होते आणि मी ह्याच्यासाठी दाखवत आहे धूप, कारण की बघा, मी कपडे धुवून आले तरी पण तो जळतच आहे. आता खूप लोक बघा, वारा बघा सुटलेला. माझे कपडे पण धुवून छान वाळू टाकले होते मी. आणि खूप लोक म्हणेन की धूप जळणार का, म्हणून मी तो धूप दाखवला. आणि माझ्या हसबंडला मी जेवण पण दिलं होतं. आणि मी इथे विचारत होती की म्हणजे भाजी कशी झालेली, ते म्हणत होते की म्हणजे तिखट कमी आहे, तिखट पाहिजे होती भाजी, आणि मला चिडवत होते. मग मी रिव्ह्यू विचारलं तर छान झाली म्हणे. ॲक्च्युली त्यांच्या हाताला लागला ॲक्सिडेंट झाला म्हणून. आणि मग त्यांना आंबे खायची इच्छा झाली होती, तर 2 आंबे माझ्या सासूने दिले होते, तर ते मी कापून घेतले. माझी पण इच्छा होती आंबे खायची. आणि हे आंबे खूप गोड आहे. असे भरपूर कमी आंबे असतात जे गोड निघतात आणि जे खायची इच्छा होते. हे आंबे खरंच खूप गोड आहे. असं वाटत होतं की अजून एक राहिला, कारण की 2च वाचले होते. त्यांनी 4 दिले होते गावावरून, आणि त्यामुळे माझ्या आईने दिले. म्हटलं ठीक आहे बाबा, आईने दिले, ठीक आहे, इट्स ओके.